नमस्कार. श्रीराम जय राम जय जय राम. श्री महालक्ष्मी मातायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. साधू होऊन साधूस ओळखणे कशाला म्हणतात, ऐकूया परमपूज्य श्री गोंदवलेकर महाराज यांचे विचार. विष हे आमटीत घातले काय किंवा भाजीत घातले काय, दोन्ही त्याज्यच. त्याप्रमाणे अभिमान व्यवहारात असला काय किंवा पारमार्थिक साधनात असला काय, दोन्ही त्याज्यच. मी कोण हे आधी जाणले पाहिजे. परमात्मा कोण हे मग आपोआपच कळते. दोघांचेही स्वरूप एकच आहे, म्हणजे दोघेही एकच आहेत. परमात्मा निर्गुण आहे आणि तो जाणण्यासाठी आपणही निर्गुण असायला पाहिजे. म्हणून आपण देहबुद्धी सोडली पाहिजे. कोणतीही गोष्ट आपण जाणतो म्हणजे आपल्याला त्या वस्तूशी तदाकार व्हावे लागते. त्याखेरीज जाणणेच होत नाही. म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपणही नको का परमात्मस्वरूप व्हायला. यालाच साधू होऊन साधूस ओळखणे किंवा शिवो भूत्वा शिवम यजेत असे म्हणतात. आता कोणत्याही वस्तूचा आकार प्राप्त होण्यासाठी आपल्याजवळ तत्सदृश्य असे संस्कार असले हवेत. म्हणून आपण परमात्मा स्वरूपाला विरोधी असलेले संस्कार घालवून आपले अंतःकरण पोषक संस्कारांनी युक्त केले पाहिजे. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर. नमस्कार. सद्गुरू चरणी सेवा अर्पण.